नमस्कार, शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। महावितरणाचा शेतकऱ्यांना जोरदार शॉक, कृषी पंपाच्या वीज दरात 12% वाढ, स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर। गव्हाचा साठा 16 वर्षांच्या निच्चांकीवर, गोदामांमध्ये ठणठणाट, आयात करावी लागण्याची शक्यता, गहू खरेदी मोहीम सुरू। हरभऱ्याला 6000 रुपये तर सोयाबीनला 4600 रुपये भाव। अजून भाव वाढला तर खऱ्या अर्थाने शेतकरी होईल आनंदी, थोड्या बहुत भाव मिळाल्याने उसनवारी फिटत नाही। रोहयोच्या मजुरीत 24 रुपयांची वाढ, एप्रिलपासून नवीन दर लागू, प्रतिदिन मिळणार 297 रुपये मजुरी। बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली, टमाटे वांगे घसरले तर मिरची अजूनही तिखटच। उपलब्ध पाण्यावर पिकवला जातोय भाजीपाला, कांदा लसूण अद्रक स्थिर तर टरबूज खरबूज काकडी स्वस्त। हळदीची विक्रमी 20,000 क्विंटलची आवक, क्विंटल मागे 500नी घसरला भाव। बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या मोजमापासाठी लागणार 4 दिवस, प्रत्येक वाहनाची नोंद आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग। 13,000 ते 16,000चा मिळाला भाव। पक्ष्यांसाठी शेतकऱ्याने एकरभर ज्वारी ठेवली राखून, मळद येथील श्रीकांत लोंढे यांचे दातृत्व, दाणे टिपणाऱ्या पक्ष्यांना पाहून समाधान। ज्वारी उत्पादकांना कोट्यावधींचा फटका, हमीभावाने खरेदी नसल्याने बाजारात विक्रीची आली वेळ। नगरला बटाट्याची दररोज 350 क्विंटलपर्यंत आवक, काकडी टोमॅटोची आवक स्थिर तर फळांना उन्हामुळे मागणी वाढली तर 900 क्विंटलपर्यंत फळांची होते आवक। नाशिकमध्ये वालपापडी घेवडा हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा। रेशन दुकानदारांना नवीन ई-पॉस मशीनचे प्रशिक्षण, आता अंगठ्यासोबत डोळेही होणार स्कॅन, बोटांच्या अस्पष्ट ठशांना पर्याय। 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची होणार लागवड। अखेर तारीख ठरली, आजपासून RTE प्रवेश, प्रतीक्षा संपली। जिल्ह्यातील 1214 शाळांमध्ये 13,000वर जागा, अनुदानित शाळांचं चॉईस। पैसे भरूनही सौर पंप मिळेना, सौर कृषी पंप योजना, शेतकऱ्यांतून व्यक्त होतोय संताप। अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।